मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्याही जीवनामध्ये जर मन दुखवणारी नाती तुमच्या सोबत असतील तर या 8 गोष्टी लक्षात ठेवा. पहा, जीवन नक्कीच सोपं होऊन जाईल. मित्रांनो, आयुष्यात नाती असणं हे खूप गरजेचं असतं. ती आपलीशी देखील वाटतात, आपल्याला मानसिक आधार देतात. म्हणूनच तर ती दुखावली की खूप वेदनाही होतात. ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो, त्यांच्यासाठी मनापासून काहीतरी करतो, तेच जेव्हा आपल्याकडे दुर्लक्ष करतात किंवा आपल्याशी कठोर बोलतात, तेव्हा मात्र खूप वाईट वाटतं. अशा वेळी आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो आणि मनात सतत प्रश्न येत राहतात. आपण कुठे चुकलो, काय कमी पडलं. काही वेळा तर हे नातं तोडावंसंही वाटतं, तर काही वेळा जबरदस्ती निभावंसंही वाटतं. हे नात्यांचं जोखड सांभाळताना आपण अक्षरशः थकून जातो. जीवनातली शांतता हरवते आणि कधी कधी तर या विषारी नात्यामुळे जगणं अवघड होतं. अशा परिस्थितीत कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं असं वाटतं. म्हणून अशा वेळी काही गोष्टी मनात नीट बसवल्या ना, तर आपण स्वतः मात्र या परिस्थितीत नक्कीच सावरू शकतो आणि नात्यांच्या बाबतीत योग्य निर्णयही घेऊ शकतो. सगळं स्वतःवर घेऊ नका. नात्यात काही बिनसलं म्हणजे प्रत्येक वेळी आपली चूक असते असं नाही बरं का. हे समजून घेणं खूप गरजेचं असतं, कारण समोरच्या माणसाचं वागणं त्याच्या स्वभावावर, परिस्थितीवर आणि मनस्थितीवर अवलंबून असतं. आपण सगळं मनापासून दिलं, समजून घेतलं, प्रयत्नही केले, तरी समोरचा पलटी मारू शकतो. वेळ आल्यावर बदलूही शकतो. ज्यामुळे जे झालं ते आपल्यामुळे झालं असं नाही. सतत स्वतःलाच दोष देत बसलो तर आपल्या मनात अपराधीपणा हा साठत जातो आणि आपण आतून खचायला लागतो. चूक असेल तर ती स्वीकारून त्यात सुधारणा करावी, पण सगळ्यांचं ओझं, चुकीचं ओझं स्वतःवर घेणं योग्य नाही. नवरा बायकोच्या नात्यात बायकोनेच पूर्ण घर, मुलं सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या, तर नवरा हळूहळू सगळ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागतो. तेव्हा मीच कमी आहे असं समजण्यापेक्षा शांतपणे त्यांच्याशी संवाद साधणं आणि तुमचा सन्मान जपणं हा एक प्रभावी, योग्य असा उपाय ठरतो. प्रत्येक नातं आयुष्यभर टिकेलच असं नाही. आयुष्यात आपण अनेक नात्यांशी जोडले जातो, पण प्रत्येक नातं कायमचं असतंच असंही नाही ना. हे सत्य जरा कठीण वाटलं असलं तरी स्वीकारणं मात्र गरजेचं आहे. काही नाती आपल्याला आधार देतात, तर काही नाती आपल्याला भयानक अनुभव देऊन जातात, शिकवण देऊन जातात. आपण नातं मात्र मनापासून निभावतो, प्रयत्नही करतो, समजून घेतो, तरीही कधी कधी ते तुटतंच. याचा अर्थ आपण कमी पडलो असं नसतं. वेळ, परिस्थिती, माणसांची मनस्थिती वेळेनुसार बदलते आणि त्याचा परिणाम हा नात्यांवर होतो. एखादं नातं टिकण्यासाठी स्वतःला सतत दुखावत राहणं योग्य नाही. जिथे आदर राहत नाही, संवाद नाही, तिथे नातं ओझं बनतं. कधी कधी या नात्यांपासून दूर जाणं हे पळ काढणं नसून स्वतःचा विचार करणं, स्वतःची मानसिक शांती जपणं यासाठी असतं. काही नाती ही आयुष्यभर साथ देतात, तर काही ठराविक टप्प्यापर्यंतच असतात. एखादं नातं संपलं म्हणजे सगळं संपलं असं नाही ना. तो एका टप्प्याचा शेवट आणि नव्या टप्प्याची सुरुवात असते. स्वतःला दोष न देता पुढे जाणं हेच तर खरं शहाणपण आहे. तुमचा एखादा खूप जवळचा मित्र हळूहळू परिस्थितीनुसार बदलतो आणि गरज असेल तेव्हा संपर्क ठेवतो. आपण मात्र जुन्याच आपुलकीने त्याच्याकडे पाहत राहतो आणि त्यामुळे आपलं मन हे दुखावतं. पण सतत अपेक्षा ठेवण्यापेक्षा हे नातं आता बदललं आहे हे स्वीकारणं गरजेचं आहे. जोर जबरदस्तीने नातं टिकवण्याऐवजी त्याला योग्य वेळी दूर करणं फायद्याचंच असतं. नात्यांमध्ये कटुता आली, त्रास करून घेऊ नका. त्यावर वेळ हा एक फार महत्वाचं औषधही आहे. नात्यांमध्ये वादविवाद झाले, कटुता आली की खूप वाईट वाटतं. जेव्हा हे नातं जीवाभावाचं असतं तेव्हा मनाला असंख्य विंचू एकदाच चावले की काय असं वाटूच लागतं. आपल्याला असं वाटतं की मन दुखावलं की त्या वेदना लगेच नाहीशा व्हाव्या. पण लक्षात ठेवा, शरीराला झालेल्या जखमा या लगेच भरतात, पण मनाच्या जखमा भरायला खूप वेळ लागतो. ते तुम्ही स्वीकारणं खूप गरजेचं असतं. त्या क्षणी झालेला त्रास हा खूप मोठा वाटतो. विचार करण्याची कुवत राहत नाही, निर्णय घ्यायची घाई होते. पण स्वतःला काही वेळ दिला की भावनांचा आवेग कमी होतो आणि मन थोडं शांत होतं. वेळ आल्यावर विचार करण्याची, स्वतःला सावरण्याची आणि परिस्थिती नीट समजून घेण्याची संधीही स्वतःला देता आली पाहिजे. लगेच बोललेले शब्द किंवा घेतलेले निर्णय हे नात्याला अजून जास्त दुखावू शकतात. थोडा वेळ गेल्यावर शब्द सौम्य होतात आणि आपल्या भावना, विचार स्पष्ट होतात. वेळेमुळे आपण रागावर नियंत्रण ठेवायला शिकतो. वेदना पूर्णपणे नाहीशा होत नाहीत, पण त्याची तीव्रता तर नक्कीच कमी होते. काही गोष्टी स्वीकारण्याची ताकद ही वेळच देते. आज जे सहन होत नाही तेच उद्या थोडं सोपं वाटायला लागतं.
वेळ देणे म्हणजे झालेल्या गोष्टी विसरणं नाही, तर त्या अनुभवातून शिकणं असतं. प्रत्येक माणसाला सावरण्यासाठी वेगळा वेळ लागतो. नात्यामुळे झालेल्या वेदनांवर वेळ हा फार महत्वाचं औषध ठरतं. नवरा बायकोमध्ये मोठा वाद झाला की दोघांचंही मन कटू होतं आणि लगेच नीट बोलणं शक्य होत नाही. त्या क्षणी मात्र चर्चा केली तर वाद वाढतात, रागामुळे शब्द अजूनही कठोर होतात. अशा वेळी दोघांनीही एकमेकांना थोडा वेळ दिल्यावर दोघांचंही मन शांत होतं आणि नंतर दोघंही विचारपूर्वक बोलू लागतात. वेळ घेऊन नंतर संवाद साधल्यावर गैरसमज कमी होतात. वेळ दिल्यामुळे नातं तुटण्याऐवजी अधिक मजबूत होऊ शकतं. नात्यात काही वाईट गोष्टी घडल्या तर वाईट वाटणं दुःखात स्वाभाविकच आहे, ते लपवू नका. जेव्हा आपली जवळची नाती मनाला दुखवतात तेव्हा वेदना होतात, हे अगदी नैसर्गिक आहे. कारण आपण त्या नात्यात भावना, विश्वास आणि वेळही दिलेला असतो. अशा वेळी मी खूप मजबूत आहे, मला काहीच फरक पडत नाही असं नाटक करून भावना दाबून ठेवणं योग्य ठरत नाही. कारण असं दाबून ठेवलेलं दुखणं म्हणजे वाफ बाहेर न जाऊ शकणारा प्रेशर कुकर, ज्याचा बॉम्ब हा व्हायला वेळ लागत नाही. मनाला दुःख होतंय हे मान्य केल्यावर मन मोकळं करता येतं. रडू येत असेल तर रडणं, बोलावंसं वाटत असेल तर कोणाशी तरी बोलणं ही काही कमजोरी नाही, ती स्वतःला सावरण्याची प्रक्रिया आहे. भावना व्यक्त केल्यामुळे मनावरचा ताण कमी होतो आणि विचार हे अधिक स्पष्ट व्हायला लागतात. अनेक वेळा आपण सोड ना, काही नाही असं म्हणत स्वतःलाच फसवत असतो, पण आतली वेदना मात्र तशीच ताजी राहते. त्यामुळे चिडचिड, राग आणि उदासीनता वाढते. मन मोकळं केल्याने स्वतःला समजून घेता येतं. नात्यामुळे झालेला त्रास एकदा स्वीकारला की आपोआप पुढचा मार्ग हा दिसू लागतो. आपण स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं खूप महत्वाचं असतं. आपण माणूस आहोत, आपल्याला भावना आहेत हे मान्य केल्यावरच आपण त्यातून मोकळे होऊ शकतो. वेळ लागतो, पण तो प्रवास गरजेचा असतो. अशा प्रकारे भावना स्वीकारणं हे स्वतःवरचं प्रेम असतं. प्रेमात अपयश आलं म्हणून आता माझ्या आयुष्यात काहीच राहिलं नाही या विचाराला मात्र अजिबातच अर्थ नाही. आज ज्या गोष्टीला तुम्ही सर्वस्व समजत आहात ती गोष्ट काही काळाने तुमच्यासाठी नगण्य होऊ शकते. थांबा, फक्त थोडा वेळ जाऊ द्या. आपली किंमत कोणाच्या वागण्यातून ठरवू नका. कोणी दुर्लक्ष केलं म्हणजे आपण कमी होत नाही आणि कोणी प्रेम दिलं नाही म्हणजे आपण खूप चांगलेच होत नाही. आपली किंमत आपल्या वागण्यात, स्वभावात, प्रामाणिकपणात असते. दुसऱ्यांच्या वागण्यावर स्वतःची किंमत मोजू नका. लोक त्यांच्या सोयीने वागतात, कधी स्वार्थाने तर कधी अज्ञानाने. त्याचा अर्थ तुम्ही कमी नाही. स्वतःकडे स्वतःच्या नजरेने पहा. आपण किती दिलं, किती निभावलं ते आठवा. स्वतःवर विश्वास ठेवा. आपली जागा ही कोणालाही भरून काढता येत नाही हे मनात पक्क ठेवा. ज्याला कळालं असेल त्याला कळेल. त्याला समजवण्यासाठी स्वतःला त्रास देऊ नका. आपण आहोत तसे स्वतःसाठी पुरेसे आहोत हा विचार मनात रुजवा. असा विचार केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो आणि मन मात्र मजबूत होतं. मग कोणत्याही माणसाने कितीही त्रास दिला, फसवलं तरी मात्र फरक पडत नाही. तुम्हाला आयुष्यात प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण मिळेलच असं नाही. कधी कधी समोरचा का बदलला हे कळत नाही, उत्तर मात्र मिळतही नाही. प्रश्न मनातच राहतात, त्यामुळे आपण फार अस्वस्थ करतो. पण प्रत्येक वेळी उत्तर मिळणंही शक्य नसतं. काही गोष्टी या अपूर्णच राहतात, त्या तशाच स्वीकाराव्या लागतात. त्याच गोष्टीचा विचार केल्याने मन मात्र थकून जातं. अनठाई कल्पना केल्या की त्रास अजून वाढतो. जे घडलं ते घडलं हे मान्य करणं कठीण तर असतंच, पण आवश्यकही असतं. आपण आपली बाजू स्पष्ट ठेवली असेल तर त्यातच समाधान मानावं. मनाला जबरदस्ती सगळं समजावू नका. प्रश्न हळूहळू आपोआप सुटतात. वाईट वाटत असेल मन दुसऱ्या गोष्टींकडे वळवा. आयुष्य कोणासाठीही थांबत नाही. तुम्हीही तुमच्या वेगाने पुढे जायला शिका. स्वतःसाठी थोडं जगायला शिका. सतत इतरांसाठी जगताना आपण स्वतःला मात्र विसरतो. ज्या वेळी नात्यांमध्ये वेदना मिळते ना, त्या वेळेला हे आपल्याला जास्तच जाणवतं. आता पुढे झाला दुसऱ्यांचा विचार, आता स्वतःकडे लक्ष द्या. आपल्याला काय आवडतं ते करा. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा. जे आवडतं ते करा. एकटे बसून मनाशी बोला. स्वतःची साथ स्वतःला द्या. आपणही महत्वाचे आहोत हे समजून घ्या. स्वतःची आई व्हा. स्वतःला वेळ दिल्याने मन आपोआप शांत होतं. आतली रिकामी जागा भरायला लागते. स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थ नाही मित्रांनो, ती तर हल्लीच्या जगाची, काळाची गरजच आहे. आपलं मन सावरल्याशिवाय नाती सावरत नाहीत. आपली काळजी ही आपणच घ्यायची असते. मग बघा आयुष्यात हळूहळू आनंद परत येतो की नाही. जगणं सोपं, आनंदी वाटायला लागतं.
आपण पुन्हा हसू लागतो आणि आयुष्याला नवा अर्थ मिळतो. हे सगळं आज आता स्वतःपासून सुरू होतं. सगळ्यांना सगळं समजवण्याची गरज नसते. आपलं दुखणं प्रत्येकाला समजेल असं नाही. काही लोक ऐकतात, काही दुर्लक्ष करतात, काही त्यांची मजा घेतात, तर मीठ मसाला लावून काही बाहेरही सांगतात आणि आपल्याला मस्करी करण्याची वस्तू बनवून टाकतात. म्हणून सगळ्यांना आपण दुःख, आपल्या वेदना सांगत बसायचं नाही. ज्यांना समजून घ्यायचं आहे ते स्वतःहून समजून घेतील. तुमचे खरंच जवळचे असतील तर त्यांना सांगायची पण गरज लागणार नाही. निव्वळ तुमच्या वागण्या बोलण्यातून तुमचं काहीतरी बिनसलं आहे हे त्यांच्या लक्षात नक्कीच येईल. आयुष्यात असे 2 तरी खास जवळचे मित्र असू द्या. बाकीच्यांसाठी स्वतःला सिद्ध करण्याची गरजच नाही. आपली मानसिक शांतता ही महत्वाची आहे की नाही ती वाया घालवू नका. प्रत्येक लढाई जिंकायचीच नसते. काही सोडूनही द्यायच्या असतात. आपण काय आहोत ते आपल्याला माहित आहे, ते पुरेसं आहे. मनाला जे योग्य वाटतं ते करा. स्वतःशी प्रामाणिक राहा. अनावश्यक गोंधळ आयुष्यातून कमी करा. तरच आयुष्य जगायला सोपं वाटू शकतं. मित्रांनो, नात्यांमध्ये काहीतरी गडबड झाली की मनाला वेदना होणं साहजिकच आहे. ज्यांना आपण जीव लावतो, ज्यांच्यासाठी शरीर झिजवतो, सगळं काही त्यांच्यासाठी करतो, अशा लोकांनी मन दुखावलं की प्रचंड वेदना होतात. हे टाळता येतं बरं का, पण त्या वेदनामधून बाहेर पडणं आपल्याच हातात असतं. प्रत्येक गोष्टीचं उत्तर लगेच मिळतं असं नाही आणि प्रत्येक जखम लगेच भरून येईल असंही नाही. अशा वेळी स्वतःला वेळ देणं, मन शांत ठेवणं आणि घाईत निर्णय न घेणं हे खूप महत्वाचं असतं. वेळ हळूहळू सर्व वेदना कमी करते, योग्य मार्गही दाखवते. नातं टिकवायचं असेल तर संयम हा गरजेचा असतो. सोडायचं असेल तरी शांत मनाने निर्णय घ्यावा लागतो. स्वतःचा आनंद कोणावरही अवलंबून ठेवू नका. स्वतःची किंमत ओळखा. स्वतःच्या भावनांना किंमत द्या. स्वतःची प्रामाणिक राहणं हेच खरं शहाणपण आहे. लक्षात ठेवा, वेळ दिला की मन सावरतं आणि आयुष्य पुन्हा आनंदी वाटायला लागतं. मित्रांनो, असेच जीवनामध्ये स्वतःवरती प्रेम करत राहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.